जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या काळामध्ये आपले भारतीय किंवा ऋषीमुनी हे शेकडो वर्षे, हजारो वर्षे कुठल्या प्रकारे जिवंत राहत असत, त्याचं रहस्य आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी जीवनशैली होती ती आजच्या जीवनशैलीपेक्षा फार वेगळी होती. आज आपण पाहतो आहोत की आजची जीवनशैली ही यंत्राच्या निगडीत, माणूस प्रत्येक गोष्ट यंत्राशी निगडीत करतो आहे. ज्याप्रमाणे यंत्र पळत आहेत त्याप्रमाणे माणूस यंत्राबरोबर पळायला सुरुवात करायला लागलेला आहे. यंत्राबरोबर मानवाने स्पर्धा सुरू केलेली. ज्या यंत्राला मानवाने बनवले त्या यंत्राबरोबर आजचा मानव काय करतोय? स्पर्धा करतोय. त्यामुळे आजच्या मानवाचं जीवनमान हे कमी झालेलं आहे. आज आपण बघतोय की काही 30 वर्ष, 35 वर्षे, 40 वर्ष, 50 वर्ष असे जे लोक आहेत हे या कालावधीमध्ये मृत्यूच्या मुखामध्ये चालले आहेत. त्याची कारणं कशी आहेत की ज्या सवयी आहेत, जसे की जेवणाची वेळ, अनावश्यक पदार्थ, पिझ्झा, बर्गर, जे म्हणजे मार्केटमध्ये येणारे जे अनावश्यक पदार्थ आहेत अशा पदार्थाचं सेवन. दुसरी गोष्ट गुटखा, मादक पदार्थाचे सेवन, त्याच्यामध्ये मांसाहार, वेगवेगळ्या प्रकारचा मांसाहार ज्याच्यामध्ये म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. मग बाहेर आता ज्यावेळेस माणूस मांसाहार करतो तो बाहेर कुठल्या प्रकारचा मांसाहार केला जातो, काय खाऊ घातलं जातं, त्याच्यामध्ये शेळी आहे, बकरा आहे, कोंबडा आहे, जे काय असेल ते खरोखर तेच आहे का? आता बऱ्याचशा ठिकाणी मांसाहारामध्ये कुत्रे, डुक्कर, मांजर हे खाऊ घालणे चालू आहे. म्हणजे काय होतं की ते अनावश्यक आहे. ज्या गोष्टी खायला नाही पाहिजे ते माणसं खायला लागलेली आहेत. त्याच्यामध्ये मदिरापान असेल, दारू पिणे, ते चरस, गांजा, गुटखा असे वेगवेगळ्या स्वरूपाचं व्यसनं आजच्या काळामध्ये झालेली आहेत. आणि यामुळे काय झालं की माणूस 30, 35, 28 अशा कालावधीमध्ये कोणाचा हृदयाचा प्रॉब्लेम, कोणाचा BP, शुगर असे म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम, असे अनेक आजार उद्भवत आहेत. पूर्वीच्या काळी जसे आज आपण हार्ट अटॅक म्हणतो, याला स्तंभकवात म्हटलं जायचं किंवा हृदयविकाराचा झटका म्हटलं जायचं, किंवा जे शुगर आहे त्या शुगरला मधुमेह म्हटलं जायचं. म्हणजे मराठी नावं ही वेगळी आहे. आयुर्वेदामध्ये या प्रत्येक आजाराला विशिष्ट अशा प्रकारचं नाव त्या काळामध्ये होतं. परंतु हे कधी होते आजार की एखाद्या माणसाचं 100-125 वर्ष वय झाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये ही अशा प्रकारची आजाराची लक्षणं त्या काळामध्ये जाणवायची. म्हणजे 50-60 ओलांडल्यानंतर जी आज आपल्याला 30-28 या कालावधीमध्ये आजार जाणवत आहेत, ती आजार त्यावेळेस 60-65-70 ओलांडल्यानंतर असे आजार जाणवायचे. तर मग पूर्वीच्या लोकांचं जीवनमान कसं होतं? तर पूर्वीच्या लोकांचं जीवनमान हे सकाळी उठल्यापासून, सकाळी ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30-4 वाजता उठायचे. म्हणजे लास्ट माणूस 5:30-5च्या दरम्यान उठायचा. सूर्य उदयापूर्वी सर्वजण उठायचे. त्यानंतर जे काही दिनचर्या असायची, व्यायाम वगैरे, सूर्यनमस्कार वगैरे जे काय असायचं ते केल्या जायचं. आणि त्यानंतर थंड पाण्याने स्नान केलं जायचं, आंघोळ केल्या जायची. म्हणजे कधी कधी तर सूर्यप्रकाशामध्येच काय करायचे, उघड्यावरच आंघोळी करायचे. आता ते बाथरूम काय निघलं आहे, संडास काय निघलं आहे, आणि दिनचर्या अशा प्रकारची त्यांची सुरू व्हायची. लिंबाच्या काडीने दात घासणे, त्याच्यानंतर चुलीतील राख
जी असायची त्या चुलीतील राखेने ते काय करायचे, दात घासायचे. म्हणजे ती जी राख असायची ती वेगवेगळ्या झाडांचे फांद्या वगैरे जाळल्या जायच्या किंवा गाईच्या गोऱ्या लावल्या जायच्या. त्या गोऱ्या ज्या चुलीमध्ये टाकल्या जायच्या, पेटवल्या जायच्या, त्या राखे म्हणजे गोऱ्याची राख वगैरे वापरून दात घासले जायचे. लाकडाच्या कोळशापासून दात घासले जायचे. म्हणजे ही नैसर्गिकरित्या निसर्गाशी निगडीत असलेल्या गोष्टी त्या काळामध्ये केल्या जायच्या. त्या काळामध्ये पिण्याचं पाणी हे एकतर वाहतं पाणी असायचं. नंतरच्या काळात विहिरी आल्या, परंतु वाहतं पाणी शक्यतो वापरलं जायचं. वाहत्या पाण्याला फिल्टर कशा प्रकारे केलं जायचं की कपडे वगैरे धुण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी, आंघोळी वगैरेसाठी वाहतं पाणी कंटिन्यू वापरलं जायचं. परंतु पिण्यासाठी काय केलं जायचं, त्या नदीपात्रामध्ये एक ताटाच्या आकाराचं असं खोल खड्डं करायचं आणि ते खोल खड्डं करून त्याच्यामध्ये त्याला झिरा म्हणायचे. काय म्हणायचे त्याला? झिरा. त्या झिऱ्यामध्ये प्लेटच्या साह्याने ते पाणी भांड्यामध्ये किंवा कळशीमध्ये, माठामध्ये साठवायचं आणि ते भरून घेतल्यानंतर ते पाणी घरी आणायचं. अशा पद्धतीचं फिल्टर, ते नैसर्गिकरित्या फिल्टर झालेलं पाणी ते पिण्यासाठी वापरायचे. जर समजा नदीला पूर वगैरे आला, काही म्हणजे माती वगैरे वाहून आली पाण्यामध्ये, तर ते गढूळ झालेलं पाणी तुरटीच्या साहाय्याने फिल्टर केलं जायचं. त्याच्यामध्ये तुरटी फिरवल्या जायची कपड्यात ठेवून. कपड्यात ठेवलेली तुरटी त्या पाण्यात फिरवली की त्याच्यामध्ये जे अनावश्यक घटक आहेत ते खाली बसायचे आणि ते पाणी पिण्यायोग्य असं व्हायचं. मग ते हळूहळू काय करायचं, व्यवस्थितरित्या दुसऱ्या भांड्यात टाकून स्वच्छ गाळून घेतलं जायचं. एक प्रकारे फिल्टर केलं जायचं. मग अशा पद्धतीनं ते पाणी वापरलं जायचं. परंतु त्या काळामध्ये असे कुठल्याही प्रकारचे आजार पूर्वीच्या काळात होते, नाही अशातला भाग नाही. नारू नावाचा आजार पाण्याच्या साह्याने व्हायचा. जर समजा एखाद्या माणसाला पायाला जखम झालेली असेल आणि तो चिखलातून गेला, तर त्या चिखलामध्ये असलेले जंतू होते. पूर्वीच्या काळी 15-15 दिवस नॉनस्टॉप पाऊस पडायचा. कसा? नॉनस्टॉप पाऊस पडायचा. मग त्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्रामध्ये वेगवेगळा पाऊस पडायचा. मग 15-15 दिवस ज्या शेतामध्ये समजा मुगासारखं पीक आहे, त्या पाऊस जर पडला कंटिन्यू 15 दिवस, तर त्या म्हणजे ज्या मुगाच्या झाडाला शेंगा यायच्या त्या काय व्हायच्या, त्यालाच कोंब फुटायचे. शेंगाला वाळलेले मूग असायचे, पण त्या पावसामुळं काय व्हायचे, त्यालाच कोंब फुटायचे. आणि मग तशा परिस्थितीमध्ये काय व्हायचं, ते चिखलामध्ये फिरल्यामुळं त्या जखमेमध्ये ते पाणी जाऊन नारू नावाचा आजार व्हायचा. मग त्याच्यामध्ये कॉलरा, गॅस्ट्रो वगैरे असे अनेक प्रकारचे आजार होऊन जायचे आणि लोक आजारी पडायचे. परंतु एवढे आजारी पडत असूनसुद्धा लोक शेकडो वर्षे जगलीत. आता तुम्ही झाडच पहा, पूर्वीच्या काळामधली आजही हजारो वर्षापासूनची, 5-5, 6-7 हजार वर्षापासूनची जगाच्या पाठीवर अनेक झाडे आहेत. ती कशी टिकली? तर झाड हे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करते आणि अनावश्यक पालवी ती काय करते, ठराविक ऋतूमध्ये गाळून टाकतं. म्हणजे जे अनावश्यक आहे ते गाळून टाकतं. ज्या निकामी झालेले पार्ट ते काय करते, फळं, फुलं आणि पानं यांचं विघटन करतं, सोडून देतं ते. तसं माणूस आपल्या शरीरातील पेशींना सोडू शकत नाही. आणि आजचा मानव स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. मग त्याला काय करावं लागतं की इतराच्या जीवनाशी अवलंबून राहावं लागतं. मग आता धान्य पिकवायचं, तर शेतामध्ये धान्य पिकवायचं. ते धान्य पिकवण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं जायचं की धान्य पिकवलं जायचं, परंतु त्यामध्ये रासायनिक खताचा वापर केला जात नसे.
गावरान खताचा वापर केला जायचा. जसं गाईचं शेण, म्हशीचं शेण, बैलाचं शेण याचा वापर त्या ठिकाणी केला जायचा. गोमित्र त्या ठिकाणी पडलं जायचं आणि त्यामुळे ते पिकं काय व्हायचे, भरमसाठ प्रमाणामध्ये यायची. परंतु नंतरच्या काळामध्ये मानव यंत्राच्या सहाय्याने, मग ते कोलगेट आलं सकाळी उठल्यापासून, मग रात्रभर टी व्ही, सकाळी उठायला उशीर, मग व्यायाम होत नाही, शरीराची हालचाल होत नाही, बाकीच्या गोष्टी अनेक प्रकारच्या अशा त्या ठिकाणी माणूस हा यंत्राच्या अधीन झाला. आणि यंत्राच्या अधीन झाल्यामुळे काय झालं आहे की मानवाची जीवनशैली नष्ट होत गेली. नष्ट होत गेल्यामुळे काय झालं की मानव हा यंत्राच्या अधीन झाला. मग बस असेल, टू व्हीलर असेल, त्याच्यानंतर फोर व्हीलर असेल, कारखान्यातले ज्या मशनी आहेत त्या त्याचे निगडीत, म्हणजे मानव हा यंत्राच्या साह्याने जीवन जगू लागला. पूर्वीचा मानव हा निसर्गाशी जीवन निगडीत होतं आणि निसर्गाच्या सानिध्यात तो जीवन जगत होता. मग फळे, फुले, पानं याचा आहार विहार त्या ठिकाणी केला जायचा. आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जायचा. जसे की तोंडातलं आलं टणटणी खाणे, त्यानंतर जखम झाली टणटणी बांधणे, दायटीचा पाला बांधणे, त्याच्यानंतर पोटामध्ये आग पडते, अर्जुन सादड्याची साल उकळून घेणे किंवा ती रात्रभर भिजून तिचं पाणी पिणे, म्हणजे हे असे वेगवेगळे प्रकार पूर्वीच्या काळामध्ये होते. तर आजच्या काळामध्ये या आयुर्वेदाला फाटा देऊन माणूस मेडिकल जे होमिओपॅथिक असेल, ॲलोपॅथिक असेल त्याच्या आहारी मानव गेलेला आहे. आणि काय झालेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये अन्नधान्यामध्ये ज्वारी, बाजरी यांचा वापर सर्रासपणे केला जायचा. 20 वर्षापासून गव्हाचा वापर जास्त प्रमाणात सुरू झाला. आणि आताचे जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याला खताचा वापर केला जातो, फवारणीचा वापर केला जातो, औषधी फवारल्या जातात. आता मी तुम्हाला सांगतो, एक वाफा वांग्याची झाडं जर लावली तर त्याला एवढी बॉटल, केमिकलची बॉटल आहे वांग्याला ते कीड लागू नये म्हणून, आणि त्या बॉटलचं एक टोपण, छोटं टोपण, त्या बाटलीचं जेवढं टोपण असेल तेवढं टोपण 10 लिटरच्या त्या फवाऱ्याच्या बॅरलमध्ये टाकायचं आणि त्याला 15-20 मिनटं पूर्ण हलवून मग ती फवारणी करायची. आता एवढं एक झाकण त्याच्यामध्ये टाकलं 10 लिटर पाण्यामध्ये आणि एक वाफा. आता तुम्ही शेतकरी बरेचसे जण, तुम्ही ते लक्षात येत असेल तुमचा एक वाफा म्हणजे किती आहे, तर तेवढ्या जे वाफेमध्ये झाडं आहेत तेवढ्या वाफ्याला, समजा 4-5 वाफे काय असतील तेवढ्या वाफ्याला ते 10 लिटर पाणी फवारलं जातं. आणि ते एक झाकण त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी किती पॉवरफुल आहे, म्हणजे त्या वांग्याच्या झाडाला काय करतं, ते कीड लागू देत नाही आणि वांगे बी असे मोठमोठाले उत्पन्न होतं. म्हणजे एवढं पॉवरफुल ते लिक्विड आहे. मग ते जर झाडाला कीड लागू देत नाही आणि ते माणसाच्या शरीरात गेल्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार केला आहे का तुम्ही? म्हणजे पूर्वीची माणसं निसर्गाच्या सानिध्यात होती, कच्चे फळं भाजी वगैरे खायचे भरपूर जण, आणि चुलीवर, शक्यतो चुलीच्या सानिध्यामध्ये स्वयंपाक केला जायचा. आज आपण जी तुरडाळ शिजवतो, ती तुरडाळ शिजवताना त्याच्यामध्ये एक फेस येतो, शिजताना एक पांढरा फेस येतो, तवंग येतो. पूर्वीच्या काळामध्ये ते गाडग्यामध्ये शिजवायचे किंवा एखाद्या पातेल्यामध्ये शिजवायचे. त्याच्यामध्ये जो फेस आला तो काढून फेकला जायचा. त्याच्यामध्ये जे विषारी घटक पदार्थ आहेत ते गाढून फेकल्या जायचे आणि त्यामुळे मानवाला त्याचा त्रास होत नसे. परंतु आता कुकर आलेले, कुकरमध्ये ती डाळ शिजवल्या जाते. भाताचं तसंच आहे, भाताला विशिष्ट प्रकारचं एक तवंग येतो, तो तवंग काढला जात नाही. त्यामुळे काय होतं की BP, शुगर हे असे आजार त्या ज्याला आपण तवंग म्हणतो
जो फेस म्हणतो त्या फेसामुळे काय व्हायला लागलेलं आहे की त्या ठिकाणी ते अनावश्यक घटक माणसाच्या शरीरामध्ये जातात. आता कोलगेट कशापासून बनतं हे तुम्हाला माहीत माझ्यापेक्षा जास्त असू शकतं. भरपूर जण कोलगेटच्या कंपनीमध्ये संभाजीनगरला कोलगेट नावाची कंपनी अमेरिकेची आहे आणि त्या कंपनीमध्ये असे कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी केमिकल वापरलं जातं त्या पांढऱ्या कोलगेटमध्ये, लाल कोलगेटमध्ये, निळ्या कोलगेटमध्ये काय वापरलं जातं त्याचा परिणाम मानवी शरीरावर काय होतो आपण नकळत ते विष आपल्या शरीरामध्ये हातानं घालत आहोत. कशापासून बनतं आहे काय बनतं आहे आपल्याला काही माहीत नाही. निसर्गाच्या सानिध्यापासून आपण एवढे दूर गेलो आहोत की आपण या यंत्राचे गुलाम झालो आहोत. आणि विशेषतः जो शिकला तो हुकला असं पूर्वीचे लोक म्हणायचे, त्यात काही चुकीचं नाही. ठीक आहे, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, शिकायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, नाही अशातला भाग नाही. आणि आता इथून पुढे शाळा बंद होणार आहे. काय होणार आहे? शाळा बंद होणार आहे. सरकारी शाळा टोटल बंद होणार आहे. सर्वसामान्य माणसाला शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये मिळणार नाही. आणि त्यामुळे काय होईल की परत एकदा माणसं आदिवासी होतील. म्हणजे शिक्षण नाही म्हणजे मग ते आदिवासीच झाले ना. आणि मग त्यांना परत एकदा कुठं जावं लागेल? जंगलाच्या सानिध्यात जावं लागेल. आणि सध्याची परिस्थिती ही अशीच राहणार आहे. तर हजारो वर्षापासून जी परंपरा चालत आली होती आपली निसर्गाच्या सानिध्यामध्ये, म्हणजे खळंसुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये केलं जायचं. एक मोठं मैदान स्वच्छ करून त्याच्यामध्ये सारवलं जायचं शेणाच्या साहाय्याने. कणस, गहू, जे बाजरी जे काही असेल, ज्याचं खळं असेल ते त्याच्यामध्ये अंथरलं जायचं. 15 दिवस ते अंथरण्यामध्ये जायचे, 8 दिवस अंथरण्यामध्ये जायचे. नंतर त्याच्यावरती बैलं फिरवायचे आणि नंतर त्याला उफणलं जायचं. म्हणजे एक लाकडाची तिवई केल्या जायची, त्याच्यावरती एक जणांनी चढायचं आणि ते उपणायचं. म्हणजे आज काय झालं आहे की उपणायचा शॉट नाही राहिला, मळण्याचा शॉट नाही राहिला. मशीन शेतात गेली की ते पूर्ण काही सेकंदात गहू काढून तुमचं धान्य तुमच्या थैल्याने पॅक होऊन जातं. म्हणजे ते धान्य वाळत नाही. न वाळल्यामुळे काय होतं की ते तसंच कच्चं धान्य घरापर्यंत आणलं जातं, मार्केटमध्ये आणलं जातं आणि ते अपरिपक्व अशा प्रकारचं गहू, ज्वारी, बाजरी हे अपरिपक्व अवस्थेमध्ये आपल्या खाण्यात येतं. त्याची ती पाहिजे ती क्रिया झालेली नसते ना. आणि त्याच्यावर गिरणीमध्ये दळून घेतलं आहे. म्हणजे ती गिरणी दळताना तुम्हाला सांगतो 50 किलो जर दळण एखाद्या गिरणीमध्ये दळलं तर तुम्ही तो डब्बा हात लावू शकत नाही त्या डब्याला, असे चटके बसायला लागतं. माणूस असं करतो. म्हणजे काय होतं की हाताला चटके बसून माणूस म्हणजे ते पीठ भाजून निघतं ऑलरेडी. ते गिरणीमध्ये पीठ भाजून निघलेलं आहे. नंतर तुम्ही गॅसवर स्वयंपाक करताना तव्यावर ते गॅस चालवता, त्या गॅसमध्ये जे विनाआवश्यक घटक आहेत ते कुठं जात आहेत? त्या पोळीमध्ये, भाकरीमध्ये. त्यावर तुम्ही तवा काढून भाजता, असं म्हणजे फुगली पाहिजे व पोळी, असे पापुडे आले पाहिजे, भाकरी फुगली पाहिजे, या दृष्टीनं तुम्ही त्याला त्या गॅसवर भाजता. त्या गॅसमध्ये अनावश्यक प्रकारचे जे घटक आहेत ते त्या अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात. त्याच्यामुळे कॅन्सरसारखी बिमारी आपल्याला जाणवते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नवीन नवीन कॉस्मेटिक आलेत, प्रसाधने आलेत. ते चेहऱ्याला लावले की चेहऱ्याला कॅन्सरसारखे आजार होतात. मागे विनोद खन्ना ते भरपूर हिरो कॅन्सरने मेले असा उल्लेख आहे. मग त्याच्यामध्ये जो पारा वापरला जातो कशामध्ये? त्या केमिकलमध्ये, त्या सौंदर्य प्रसाधनामध्ये जो पारा वापरला जातो तो काय होतो? शरीरामध्ये जातो आणि त्वच्यामध्ये जाऊन आतला भाग निकामी करतो. म्हणजेच तो कॅन्सरचा प्रकार निर्माण होतो. मग तुमच्याकडे पूर्वीच्या काळामध्ये सौंदर्य प्रसाधनामध्ये कोरपड, ज्याला आपण अलोवेरा म्हणतो, त्या कोरपडीचा वापर केला जायचा. त्यानंतर हळदी, ज्याला आपण टर्मरिक म्हणतो, त्या टर्मरिकचा वापर दह्याच्या साहाय्याने, दुधाच्या साहाय्याने किंवा साई, मलई दुधावरची, त्या सर्वांचा वापर करून आपण तो चेहऱ्याला लावायचं. आज काय झालं आहे की कॉस्मेटिक आलेले नवनवीन प्रकारचे, काही जण म्हणतात
क्रीम, आमची क्रीम लावा आणि गोरे व्हा. ते फेअर अँड लव्हलीवाला, ती कोणती हिरोनी पूर्वीच्या काळ, आम्ही लहान असताना ती श्रीदेवी, त्याच्यानंतर हेमा मालिनी असे हिरोने यायच्या बा. आता मी जास्त टी व्ही बघत नाही. आता कोणकोणते हिरोने येतात ना ॲड करायला ते माहीत नाही. परंतु ती लक्स साबण लावा, सुंदर दिसा, म्हणजे अशा साबणी वगैरे लावल्यानं माणूस सुंदर दिसतो अशातला भाग नाही. पूर्वीच्या काळामध्ये नैसर्गिकरित्या शिकाकाई होती, रिठ्ठे होते, यांचा वापर करून सौंदर्याला काय केलं जायचं, त्याचा उपयोग केला जायचा आणि त्यामुळे आजार होत नव्हते. आज कॉस्मेटिकच्या साहाय्याने कॅन्सरसारखे स्त्रियांना आजार उद्भवत आहेत, जाणवत आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम. आता तर माणसंसुद्धा ते क्रीम लावायला लागले. काय तर म्हणे आम्ही गोरं दिसतो. माझा एक मित्र होता, जरा आंध्रा टाईप होता महाराष्ट्रातला, पण जरा काळसर होता. तो फेअर अँड लवली, ती जेंट्स फेअर अँड लवली लावायची. काय तर म्हणे मी गोरा दिसतो. काय गोरा दिसतो? आम्ही फक्त दिवाळीच्या पिरियडमध्ये उठणं वगैरे लावलं तरच साबण लावली तर लावली, नाहीतर आम्ही साबणीसुद्धा लावत नाही. बेस्ट आपलं दूध वगैरे घ्यायचं, दही घ्यायचं, त्याने आंघोळ करायची, बेसन पीठ घ्यायचं, दही घ्यायचं, बेस्ट मालिश करायची, घासून घुसून दगडाने आपल्या नैसर्गिकरित्या, आणि चकाचक आंघोळ करायची. आता ते शॅम्पू वगैरे आले, ते बायचान्स एखाद्या वेळेस शॅम्पू लावला जातो, तो भाग वेगळा. परंतु साबण हा प्रकार जवळपास नसल्यातच जमा आहे. म्हणजे जे अनावश्यक नाही त्याला उगाच कशाला वापरायचं. तर या अशा बारीक सारीक गोष्टी हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी आजही हिमालयामध्ये शेकडो वर्षापासून काही ऋषीमुनी त्या ठिकाणी तपश्चर्या वगैरे करत आहेत आणि काहींची तर हजारो वर्ष होऊन गेलेत त्या हिमालयाच्या गुफांनी ते वास्तव्यास आहेत. आजही ते नैसर्गिकरित्या आणि निसर्गाशी निगडीत असं जीवन जगत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही. जप तप जाग्यावरच आहे, 1 नंबर 2 नंबर वगैरे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ज्यावेळेस जी क्रिया करायची ती नैसर्गिकरित्या ते करत आहेत. त्यांचं मानवी जीवनाशी किंवा आधुनिक जीवनाशी त्यांचा संबंध आलेला नाही. कोलगेटसारख्या गोष्टी त्यांनी कधी आयुष्यात वापरल्या नाही, त्यामुळे त्यांना कुठलाही आजार झालेला नाही. आमची बहिणीची सासू होती, ती सासू जवळपास माझ्या होते. ज्यावेळेस आमच्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस समजा 20व्या वर्षी 15व्या वर्षी धरून झाला, त्यावेळेस आमच्या सासूला, म्हणजे बहिणीच्या सासूला जवळपास 7 लेकरं होती. काय होती? 7 लेकरं होती, 5 मुलं 2 मुली. आणि आमच्या जी बहीण होती तिच्या पहिल्या डिलेवरीला 8व्यांदा आमच्या बहिणीची सासू डिलेवरीला होती. आश्चर्याची गोष्ट आहे की नाही? म्हणजे कसं वाटतं ते, दोघी सासूना एकाच कॉटवर, आश्चर्य वाटतं की नाही? म्हणजे हा जो प्रकार आहे किती भयान. आणि ते बहिणीची नणंद पण डिलेवरीला, म्हणजे किती भारी. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या बाईचं वय काय असेल. आणि ज्यावेळेस ती म्हातारी वय झालं सासूचं आमच्या बहिणीच्या, तर तिला दात आले होते. मी ज्यावेळेस 10वी पास होतो 88ला, त्यावेळेस तिला पहिले सगळे दातं पडून दात आले होते. ती अक्षरशः कच्चे चणे, ज्याला आपण हरभरा म्हणतो मराठीमध्ये, कच्चे चणे म्हणजे काय, भाजलेला हरभरा, पण ती कच्चे चणे कडाक्कड फोडत होती. म्हणजे तिला पहिले सगळे दातं पडून शेवटच्या 4थ्या टप्प्यामध्ये दातं आले होते. टकाटक म्हातारी होती, चालत फिरत होती, हरभरे खाऊन दाखवायची. म्हणजे
त्या बाईचं वय काय असेल विचार करा. 8व्यांदा तिची डिलिव्हरी झाली. पहिले ऑलरेडी 5 मुलं 2 मुली आणि 8व्यांदा तिची डिलिव्हरी झाली सुनाबरोबर. म्हणजे त्या बाईचं वय काय असेल विचार करा. अशी कंडिशन त्या काळामध्ये होती. मग इतकं जर महिला एवढे कष्ट करून जर महिला 100-125 वर्ष जगती, तर आताच्या महिला पुरुष का जगत नाहीत? 30-35 वर्षामध्ये कोणाला अटॅक येतो, कोणाला हृदयविकार होतो, कोणाला कॅन्सर होतो, कोणाला BP शुगर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. काही जण म्हणतात BP गेला, काही जण म्हणतात शुगरने गेला, काही जण म्हणतात अटॅक आला. वय किती तर म्हणे 27, 28, 30, 35, 40, 50च्या आतमध्येच माणूस. आता डॉक्टर सांगत आहेत की आम्ही म्हणजे हे होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिकचे डॉक्टर सांगत आहेत, शास्त्रज्ञ सांगत आहेत की आम्ही शेकडो वर्षे जीवन जगण्यासारखी अशी औषधं तयार करतो. अरे काय तुम्ही औषधं तयार करतायत? मग आमचे पूर्वज 100 वर्ष 200 वर्ष जगत होतेत ना. मग तुमचं तंत्रज्ञान कुठपर्यंत गेलं? फेल आहे. निसर्गाच्या सानिध्यापुढं तुमचं आधुनिक युग हे फेल आहे. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मागचा इतिहास बघा. माणसं कशी जीवन जगत होती, कशी जीवनशैली जगत होती आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसं जीवन जगण्याची पद्धत होती. आज आपण पाहतोय की आजचं तापमान 40-45 एवढ्या तापमानाची निर्मिती ही केवळ माणसाच्या चुकीमुळे झालेली. जिकडे पाहावं तिकडे जंगलं झालेली. पाणी पातळी 40 फुटावरून 200 फुटापर्यंत गेलेली. आज एखादा बोर जर खोदायचा म्हटलं तर 200 फुटापर्यंत पाणी लागत नाही बोरला. 10-20 वर्षापूर्वी 40 फुटावर पाणी लागत होतं. मग जमिनीची धूप झाल्यामुळे, जमिनीत पाणी संपल्यामुळे काय झालं की जमिनीची पाणी पातळी खाली गेली आणि त्याला कारणीभूत हा मानव आहे. त्यांनी जी वृक्षतोड केलेली आहे. बरं, मला हे कळत नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आलेला आहे. गॅस येऊन वृक्षतोड झाली कशी? तुम्ही विचार करा, संशोधन करा, वृक्षतोड झाली कशी? त्या वृक्षतोडीवर आपण स्पेशल व्हिडिओ करू आणि त्याला उपाययोजनासुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्या वृक्षतोडीवर उपाय करतील, अशी आपण उपाययोजना त्या ठिकाणी अंमलात आणू. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? शेकडो वर्ष कसं जगायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल. आपल्याला आधुनिक जीवनापासून निसर्ग सानिध्यामध्ये जीवन जगलं तरच आपण शेकडो वर्षे जीवन जगू शकतो किंवा येणारी पिढी जगू शकते. हे औषधाने किंवा होमिओपॅथिक ॲलोपॅथिक औषधं खाल्ल्याने पिल्ल्याने मानव 100 वर्ष नाही, तो 20 वर्षावरच येणार, हे निश्चित आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं, हे तुम्ही मला कमेंट करून, लाईक, शेअर करून आपल्या मित्रमंडळी पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना ही माहिती पाठवा जेणेकरून निसर्ग सान्निध्यात आपण लवकरात लवकर जाऊ. कारण निसर्ग आपल्याच हातानं आपण कमी केलेला आहे आणि होईल तिथपर्यंत आपण निसर्गाला वाचू, स्वतःचं जीवनसुद्धा वाचू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.